कोरेगाव MIDC मध्ये आपण आलाय आणि पहिला नंबर मिळालाय म्हणतात. विदर्भात पाऊस असतोय असं तसं. आता काय येलो अलर्ट दाखवलेला, काय झालं का? नमस्कार मित्रांनो, विकास नाळ यूट्यूब चॅनलवर आपल्या सहर्ष स्वागत करतो तुम्हा सर्वांचं. या ठिकाणी बैल पण बघायला बघा कोण कोण आलंय, काय गर्दी भरपूर होती. या पहिल्या गटात पहिला नंबर आलाय. विकास नाळ यूट्यूब चॅनलवर मुलाखत होती, या जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते सर. विकास नाळ यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. नाव सांगा. नाव सांगा. हरण्या. हरण्या. हरण्याचं गाव अमरावती जिगरी ग्रुप. हा, काय सांगाल? आज कोरेगाव MIDC मध्ये आपण आलाय आणि पहिला नंबर मिळालाय. आज त्याचं पहिलंच मैदान होतं इकडच्या भागात. आज पहिल्यांदा पळवला तो पण. पहिल्याच गटाला गाडी लागली, गट पास झाला. हरण्यासोबत कोण पळलं? हरण्यासोबत कराडचा बैल होता. काय नाव आहे त्याचं? बैलाचं नाव नाही माहिती. बरं, हरण्याचा पहिरा कवा झालाय? काय हरण्याचा बार 4 दिवसापूर्वी झाला होता. हरण्याचं थोडक्यात इतिहास सांगा की आम्हाला जाणून घ्यायचा आहे. हरण्याचा इतिहास म्हणजे बैल बिनजोडला पळायचा, सेकंदला पळायचा, बिनजोडला पळायचा. पण 3 फेऱ्यात आज पहिल्यांदा बैलाला. पहिल्यांदा? हा, बिनजोडला नाव आहे त्याचं, सेकंदला नाव आहे. पण इकडे 3 फेऱ्याच्या मैदानाला आज फर्स्ट टाइम आला. मित्रांनो, जाणून घेऊया 3 फेऱ्याचं मैदान आणि बिनजोड सेकंदाचं मैदान ह्याच्यात काय फरक असतो? बिनजोडचं मैदान आणि सेकंदाचं मैदान आणि आत्ता हे जे 3 फेऱ्याचं मैदान आहे, गट, सेमी आणि फायनल, काय फरक असतो? लय मोठा फरक आहे. आता आमच्या इकडे सेकंदला कसं आहे, जर गाडी जर आपली नाही लागली तर आपण डबल पावती काढून डबल पळू शकतो. इकडे 3 फेऱ्याला तसं नाही. एकदा पळाला, लॉबी झाला किंवा गट नाही निघला तर डबल पळायचा चान्स नाही. डायरेक्ट घरी जायचं. आमच्या सेकंदला तसं नाही. सेकंदला जर गाडी नाही लागली तर डबल पावती काढून डबल पळू शकतो. तिथं किती फी असते? काय तिथं अशीच काही 1000, 1500, कुठं 2000 अशी फी असते तिकडे. बक्षिसाचं स्वरूप काय काय असतं तिथं? बक्षीस स्वरूप पैशातच असतं. 51,000, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये असं पैशाचं स्वरूप असतं इकडे. आता काय वाटते, 3 फेऱ्या पाहणार आहे? हा, 3 फेरे पळणार बैल. आता एक तर झाला. एक झाला. पुढचं कसं असणार आहे त्याचं? पण नाही, पुढं बी पळण बैल, काय विषय नाही. बैल पळण अजून. तुम्ही काय सांगाल ह्याचं वैशिष्ट्य काय? कसा पळायला? स्वभावाला कसा आहे? स्वभावाला जाणून घेऊया कसा आहे. स्वभावाला तसा रागीट आहे तो दुसऱ्याला जवळ नाही देत. प्रेमळ बी तितकाय, शांत बी तितकाय आणि मारतो बी तितकाच. हा, दोन्ही गुण आहेत. मार्का पण आहे. जर नवीन माणूस असला तर नाही येऊ देणार जवळ. तो पण तुमचा मागचा? हा, तो पण आमचा. त्याचं नाव काय? त्याचं नाव महाराज. महाराज. हा मित्रांनो, थोडं पुढं या, लक्षात घेऊया आपण कोण आहे कुठनं. तर महाराजांनी ही जोडी कवा पळाली का? नाही, तसे रेसलला पळतात फक्त. अजून सोबत नाही पळवली कधी बिनजोडला किंवा नाही. तर ही तुमची खरेदी आहे का दावणीतली? काय नाही, याची हा छोटा असतानाच घेतला होता, बाजारातून घेतला होता. ही 9 लाख रुपयाची खरेदी केली होती. 9 लाखाची खरेदी महाराजची. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराज वराड एक्सप्रेस ट्रिपल विदर्भ हिंद केसरी, म्हणजे केसरीचा हा गुलालातला बैल आहे. तर आज ह्यो कोणासोबत पाहणार आहे? काय तो बैल पळाला संतोष शेट्टी तोडकरच्या साईसोबत पळा, पण गाडी फॉल झाली आमची. फॉल झाली. तर उद्या कुठल्या मैदानात पाहणार आहे? काय बघू आता, काय नियोजन नाही उद्याचं. आता बघू काय नियोजन आहे. आता की फायनल झाल्यावर समजा आता काय होतं काय नाही. तर तिथनं कवा हल्लेला? काय इकडे कवा बसला? तिथनं आम्ही आलो होतो, घरून निघालो होतो 28 तारखेला. तिथून आलो, एक इकडे मित्र आहे, मित्राकडे थांबलो होतो. तिथून काल आपल्या इथं आलो कराडला, इथं थांबलो होतो. आज इकडे मैदानाला आलो. आज 2 मे 2025. भरगतचं ऊन आहे. तिकडचं वातावरण इकडलं वातावरण कसं असतं? नाही, इकड्यापेक्षा आमच्या इकडे ऊन जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे. इकडे कमी आहे. हा, आमच्या इकडे तर म्हणतात लय ऊन आहे, लय ऊन आहे. तिकड्यापेक्षा इकडे कमी आहे. हा, तिकडे आमच्याकडे टेम्परेचर जवळजवळ 42-45 असतं. आमच्याकडे फक्त 38 ते फक्त 40. लय झालं 40. आमच्या इकडं कमीत कमी समजा 42च्या पुढंच असतं, 42-45. आणि तुम्ही म्हणताल टेम्परेचर कसं बघायचं काय, तर गुगलवरती गेलं तर तिथे टाकलं नुसतं सातारा टेम्परेचर, लगेच तुम्हाला दाखवते 38, 39, 40 या तिन्हीच्या दरम्यान तुम्हाला हे पाहायला मिळतं.
तर आत्तापर्यंत तुमच्याकडं असं म्हणतात विदर्भात पाऊस असतोय असं तसं आत्ता काय येलो अलर्ट दाखवलेला काय झालं का? नाही, काय झालं नाही तसं आमच्या भागात तर काय झालं ना, बाकी जर झालं असेल तर काही नाही सांगता येणार. तर विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती आपण वेळात वेळ काढून, आता तुम्ही बाहेर चाललेला वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.